आफ्टरनून स्टुडंट्स. BA प्रथम वर्षाचा पेपर नंबर पहिला, कौटुंबिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनाची ओळख, याच्यामधील आपण युनिट सेकंडमधला बचत आणि गुंतवणूक या पार्टला आपण सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये आधी आपण बचतीविषयीची थोडीशी माहिती म्हणजे उद्देश आणि व्याख्या आणि संकल्पना याबद्दलची माहिती आपण मागच्या तासिकेत घेतलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण बचतीचे विविध मार्ग किंवा बचतीचे प्रकार कोणते आहेत या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोलणार आहोत. आता बचत करायची ठरल्यानंतर कोणत्या कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा किंवा करता येतो याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की आपण केलेली बचतीची सुरक्षितता आणि त्याची लाभदायक पद्धत ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण की बऱ्याचशा अशा घटना घडतात की आपण केलेली बचत जी आहे ती आपली बुडवली जाऊ शकते किंवा त्या ठिकाणी आपलं नुकसान देखील त्या पद्धतीमध्ये होऊ शकतं. आणि म्हणून खात्रीशीर किंवा योग्य मार्गाने किंवा विधायक मार्गाने आपल्याला बचत कशी करता येईल की ज्यामुळे आपल्या अडचणीच्या काळामध्ये किंवा आपल्या असमर्थतेच्या काळामध्ये आपल्याला आपण केलेल्या बचतीचा फायदा हा व्यवस्थितरित्या होता येईल किंवा करून घेता येईल. या गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला बचतीचे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्यामध्ये असणारी विश्वासार्हता या गोष्टी ज्या आहेत ह्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण आत्ता इथे या ठिकाणी बचतीचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत किंवा विविध मार्ग कोणते आहेत हे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर बचतीचे प्रकार जे आहेत ते मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अनिवार्य बचत योजना आणि दुसरं म्हणजे ऐच्छिक बचत. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आणि ऐच्छिक म्हणजे ऑप्शनल. आता अनिवार्य म्हणजे काय की ती कंपल्सरी आहे, ती करावीच लागते. त्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काम करतो किंवा त्या क्षेत्राच्या नियमाला अधीन राहून आपल्याला जी बचत करावी लागते ती म्हणजे अनिवार्य बचत योजना. आणि ऐच्छिक बचत योजना म्हणजे काय तर ही बचत योजना जी आहे ही बचत करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेवरती अवलंबून असते. त्याला वाटलं करायची तर तो करतो, त्याला वाटलं नाही करायची तर तो नाही करत. म्हणजे व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असणारी बचत योजना किंवा बचत म्हणजे ऐच्छिक बचत. परंतु अनिवार्य बचत योजनेमध्ये इथं व्यक्तीची इच्छा कुठल्याही स्वरूपाचं काम करत नाही. तर ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणच्या नियमानुसार आपल्याला ही बचत योजना करावीच लागते. म्हणजे ही बचत योजना अनिवार्य बचत योजना जी आहे ती टाळता येऊ शकत नाही. म्हणून या बचत योजनेला अनिवार्य बचत योजना असं म्हटलं जातं. कारण की ही बचत योजना व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसते तर ती कंपल्सरी असते, म्हणजे ती करावीच लागते, त्याला टाळता येत नाही. तर मग आता ह्या अशा ज्या की कंपल्सरी आहेत किंवा अनिवार्य आहेत अशा बचत योजनेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सामान्य भविष्य निर्वाह आणि दुसरं भागीदार भविष्य निर्वाह निधी. सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि हा भागीदारी भविष्य निर्वाह निधी. हे दोन जे निधीचे प्रकार आहेत हे अनिवार्य बचत योजनेअंतर्गत पडतात. म्हणजे अनिवार्य बचत योजनेचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजे जनरल प्रॉव्हिडंट फंड स्कीम आणि दुसरी आहे भागीदारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे कॉन्ट्रीब्युटरी प्रॉव्हिडंट फंड स्कीम. तर सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजे काय तर ही योजना साधारणपणे शासकीय कर्मचारी किंवा शासन अधिकृत संस्था ज्या असतात त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तींचा याच्यामध्ये
समावेश असतो किंवा त्या व्यक्ती या निधी अंतर्गत समाविष्ट झालेल्या असतात। याच्यामध्ये बेसिक पगार जो असतो म्हणजे नोकरी करणाऱ्या व्यक्तीचं मूळ वेतन जे आहे त्या वेतनाच्या 10% रक्कम जी आहे ती त्या व्यक्तीला या निधीमध्ये रेग्युलरली म्हणजे मंथली जी आहे ती त्याला त्याच्यामध्ये जमा करावी लागत असते किंवा ती आपोआप जमा केली जाते। त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या नावाचं एक खातं असतं ज्याला PF अकाउंट असं म्हटलं जातं आणि व्यक्ती ज्या संस्थेमध्ये कार्य करत असतो त्यांच्या मार्फत वडीलप्रमाणे म्हणजे 10% रक्कमप्रमाणे दरमहा पगारातून या निर्वाह निधीच्या खात्यामध्ये ती जमा केली जाते आणि नोकरीचा कालावधी जेव्हा पूर्ण होतो त्याच्यानंतर त्याने जमा केलेली रक्कम ही व्याजासह त्याला परत मिळते। म्हणजे त्याने जमा केलेल्या रकमेवरती व्याज मिळून त्याच्या निवृत्तीनंतर त्याला ती रक्कम जी आहे ती त्याला परत मिळत असते। कधीकधी काही कारणांसाठी या खात्यातून जो खात्याचा ओनर आहे त्याला त्याच्यामधनं काही रक्कम जी आहे ती कर्ज स्वरूपामध्ये काढता येते आणि ही रक्कम जी आहे ही परतावा आणि विना परतावा या दोनही स्वरूपामध्ये त्याचा लाभ घेता येतो। म्हणजे कर्ज काढल्यानंतर त्याचे मूळ रक्कम आणि त्याच्यावरचं व्याज हे त्याला जर परतवायचं असेल तर तो परतवू पण शकतो म्हणजे त्याची परतफेड पण करू शकतो। परंतु जर त्याला वाटत नसेल की आता आपण ही परतफेड करावी तर त्या ठिकाणी तो विना परतावा असं देखील त्या ठिकाणी तो कर्ज जो आहे तो त्या पद्धतीने कर्ज त्या ठिकाणी काढू शकतो। शासकीय, निमशासकीय, स्थानिक प्राधिकरणे, विद्यापीठे, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, रेल्वे, विमान वाहतूक याच्याशी संबंधित कुठल्याही शासकीय संस्था किंवा शासन संस्था याच्यामध्ये काम करणारी जी लोक आहेत त्या लोकांना भविष्य निर्वाह निधी जमा करणे हा अनिवार्य आहे आणि म्हणूनच याला अनिवार्य बचत योजना असं म्हटलं जातं। त्याच्यानंतरची दुसरी योजना आहे भागीदारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे कॉन्ट्रीब्युशन किंवा कॉन्ट्रीब्युटरी प्रॉव्हिडंट फंड स्कीम जी आहे याच्यामध्ये शासकीय, निमशासकीय, खाजगी प्रतिष्ठाने आणि खाजगी उद्योग अशा संस्थांच्या कर्मचाऱ्यांना स्थायी स्वरूपामध्ये जर नोकरीत असतील तर त्यांच्या मूळ वेतनाच्या विशिष्ट रक्कम जी आहे ती दर महिन्याला त्यांच्या वेतनातून कापली जाते आणि तेवढीच रक्कम जेवढी रक्कम तो त्याच्या वेतनातून जमा करतो तेवढीच रक्कम त्याची जी संस्था आहे त्याची जी इन्स्टिट्यूशन आहे ती रक्कम ते इन्स्टिट्यूशन त्या कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जमा करत असतो आणि मग जेव्हा हा कर्मचारी मृत पावतो तेव्हा ती रक्कम जी आहे त्या व्यक्तीला त्यांनी नॉमिनेट केलेल्या व्यक्तीला म्हणजे त्यांनी नामित केलेल्या व्यक्तीला ही रक्कम त्याला मिळू शकते, त्याला ती परत करता येते किंवा जर त्याच्या कालावधीमध्येच जर कर्मचाऱ्यांनी ही नोकरी सोडली किंवा इतर काही कारणाने त्यांनी जर संस्था बदलली तर त्या ठिकाणी त्याला स्वतःला ती रक्कम जी आहे ती त्याला प्राप्त होऊ शकते। परंतु हा जो काही निधी जमा होत असतो या निधीमध्ये गैरव्यवहार जर झाला तर त्याची कायदेशीर दखल देखील घेतली जाते। म्हणून अशा पद्धतीने सामाजिक भविष्य निर्वाह निधी योजना आणि भागीदारी भविष्य निर्वाह निधी योजना ह्या सुरक्षित अशा योजना आहेत आणि ह्या कंपल्सरी म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा कर्मचारी जर तो शासकीय, निमशासकीय, प्राधिकरण किंवा खाजगी यासारख्या ठिकाणी परमनंट झालेला असतो किंवा तो स्थायी कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो तेव्हा त्याला ह्या दोन स्वरूपाच्या भविष्य निर्वाह निधीचा फायदा जो आहे तो बचत करण्यासाठी होत असतो आणि त्या बचतीचा उपयोग हा त्याच्या भविष्यामध्ये त्याच्या भविष्यातील अडचणींमध्ये किंवा त्याच्या भविष्य काळातील खर्चामध्ये त्याला ह्या रकमेचा उपयोग जो आहे तो त्याला होऊ शकतो।
तर आता आपण या ठिकाणी बघितलंय की अनिवार्य बचत योजना म्हणजे काय आणि अनिवार्य बचत योजनेचे प्रकार. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ऐच्छिक बचत योजना ह्या कोणत्या कोणत्या आहेत आणि ऐच्छिक बचत योजनेमध्ये किती प्रकाराने आपल्याला बचत करता येते. तर पहिलं ऐच्छिक बचत योजनेमध्ये बँकेतील बचत, त्याच्यानंतर 2 नंबर जीवन विमा योजना, बँकेतील बचत योजना, जीवन विमा योजना, 3 नंबर आहे टपाल खाते बचत योजना म्हणजे पोस्ट ऑफिस टपाल खाते बचत योजना, 4 नंबर आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, या मुख्य 4 ऐच्छिक बचत योजनेमध्ये मोडतात किंवा ह्या 4 योजनेकडे ऐच्छिक बचत योजना म्हणून बघितलं जातं. तर ज्याच्यामध्ये बँकेतील बचत योजना, जीवन विमा योजना, टपाल खातं म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये बचत योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. तर या 4 योजनेअंतर्गत जे बचत केली जाते त्याला ऐच्छिक बचत योजना असं म्हटलं जातं. आता आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की ऐच्छिक बचत योजना म्हणजे काय, तर ती बचत योजना जी व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून असते, व्यक्तीच्या इच्छेनुसार त्यांनी केलेली जी बचत असते ती म्हणजे ऐच्छिक बचत योजना. ज्याच्यामध्ये बँकेतील बचत योजना, तर मग आता बँकेतील बचत योजना म्हणजे काय, तर श्री सुभाष भेंडे यांच्या म्हणण्यानुसार बँक म्हणजे लोकांची बचत गोळा करणारी व गरजू लोकांना छोट्या मोठ्या रकमा कर्जाऊ देणारी एक संस्था आहे. म्हणजे बँक म्हणजे काय हे यांनी इथं डिफाईन केलेलं आहे. तर बँक म्हणजे लोकांची बचत जमा करून किंवा गोळा करून त्याच रकमेचा छोटा मोठा हिस्सा गरजू लोकांना कर्ज म्हणून देणारी एक संस्था म्हणजे बँक आहे. आणि या दोन्हींच्या व्याजातील जो फरक असतो तो फरक म्हणजे ह्या बँकेचा नफा असतो. या बँकेमध्ये अनेक लोक पैसा जमा करतात आणि हा पैसा लोकांची बचत असते. बँकेत व्याज, बचतीवरती बँकेत व्याज दिलं जातं आणि अशा बँकेचे काही जे प्रकार आहेत, म्हणजे बँकेचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार मग व्यापारी बँक साधारणपणे लोकांकडून बचत गोळा करून गरजू लोकांना कर्ज देण्याचं मुख्य कार्य जे आहे ते व्यापारी बँक करत असतात. त्याच्यानंतर आहे सहकारी बँक. येथे काही व्यक्ती ह्या एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात आणि आपला पैसा गोळा करतात व बँकेला होणारा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी वाटून घेतात. त्याच्यानंतर आहे मध्यवर्ती बँक. ही अतिशय महत्त्वाची अशी बँक आहे. हिचं मुख्य कार्य देशातील इतर बँकांवरती नियंत्रण ठेवणे असे आहे. नोटा छापणे व इतर बँकांना मदत करणं हे काम देखील ही मध्यवर्ती बँक जी आहे ती करत असते. त्याच्यानंतर आता बँकेची कार्यपद्धती कशी आहे किंवा बँक कशा पद्धतीने वर्किंग करते, तर याच्यामध्ये पहिलं आहे खाते उघडणं. बँकेत खातं उघडण्यासाठी एक फॉर्म असतो. तो फॉर्म भरून देऊन त्याच्यावरती फोटोज आणि नमुना सही या पद्धतीने फॉर्म भरल्यानंतर एक विशिष्ट रक्कम जी आहे ती खातं उघडताना त्या ठिकाणी भरली जाते. खातं उघडल्यानंतर बँकेकडनं त्या व्यक्तीला पासबुक दिलं जातं आणि त्या पासबुकमध्ये पैसे भरण्याची आणि काढण्याची नोंद ठेवण्याची सोय जी आहे ती त्या पासबुकमध्ये केलेली असते. त्याच्यानंतर पैसे जमा करणे आणि पैसे काढणे. पैसे जमा करण्यासाठी ठराविक रकमेपेक्षा कमी
पैसा जो आहे किंवा कमी रक्कम जी आहे ती भरता येत नाही आणि स्लिपच्या माध्यमातून म्हणजे पैसे काढण्याची आणि पैसे भरण्याची दोन्ही पद्धतीच्या स्लिप ज्या आहेत किंवा पावत्या ज्या आहेत त्या बँकेमध्ये भरून द्याव्या लागतात, तेव्हाच आपण पैसे काढण्याची आणि भरण्याची क्रिया जी आहे किंवा काम जे आहे आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी चेकचा देखील आपण वापर या ठिकाणी करतो, कारण की तशी सुविधा बँकेने ग्राहकांना दिलेली आहे. चेकला मराठीमध्ये धनादेश असा शब्द वापरला जातो. आता ह्या चेकचे किंवा धनादेशाचे प्रकार किती आहेत, तर याच्यामध्ये वाहक, रेखित आणि आदेश असे 3 प्रकारचे जे चेक आहेत ते साधारणपणे बँकेकडनं वापरले जातात. तर रेखित म्हणजे काय आहे, तर हा चेक जो आहे हा वाहक हा चेक जो आहे तो असुरक्षित असतो, कारण ह्या चेकद्वारा कोणताही व्यक्ती पैसे काढू शकतो. त्याच्यावर वाहक असं लिहिलेलं असतं किंवा वाहक असं लिहिलेलं असायला पाहिजे. त्याच्यानंतर रेखित जो चेक असतो हा चेक जो आहे हा वाहक चेकवरच वरच्या साईडने लेफ्ट बाजूला कोपऱ्यामध्ये 2 समांतर रेषा जेव्हा मारतो तेव्हा त्या चेकचा स्वरूप बदलतं, म्हणजे तो वाहकच चेक असतो, परंतु त्याच्यावर जेव्हा आपण 2 रेषा मारतो तेव्हा तो जो चेक जो आहे किंवा तेव्हा तो धनादेश जो आहे तो रेखित होत असतो. आणि याच्यामध्ये जी रक्कम आहे ती व्यक्तीला रोख मिळत नाही, तर ही रक्कम ज्या व्यक्तीच्या नावाचा चेक दिलेला असतो त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये ती रक्कम जाऊन जमा होत असते. तर वाहक चेकमध्ये ही रक्कम जी आहे, ज्याचा चेक असेल त्याला त्या ठिकाणी ती कॅश मिळत असते. त्याच्यानंतर आदेश, ज्याच्या नावाचा हा चेक असतो त्याची ओळख पटल्याशिवाय बँकेतून पैसे देत नाही आणि वाहक चेकवरच आदेश असा शब्द लिहिलेला असतो. म्हणजे चेकचा प्रकार हा एकच असतो. बँकेकडनं आपल्याला एक चेकबुक मिळत असतं आणि ह्या एका चेकचा उपयोग आपण वाहक, रेखित आणि आदेश या 3 स्वरूपाने आपण त्या चेकचा वापर जो आहे तो करू शकतो. याशिवाय देखील आपल्याला प्रवासी किंवा इनामी चेक बँकेकडून घेता येतात. प्रवासात किंवा इतर गावी जर आपण जात असो तर ह्याच बँकेच्या शाखेतून म्हणजे सेम बँकेची जी शाखा किंवा ब्रांच असेल त्या शहरामध्ये, तर त्या ठिकाणून आपण त्या ठिकाणी पैसे काढू शकतो. आणि इनामी चेक किंवा बक्षीस देण्यासाठी जे चेक वापरतात हे सगळे चेक सारखेच असतात, फक्त लिहिण्याच्या पद्धतीनुसार त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल केलेले असतात. चेकवर साधारणपणे बँकेचे नाव, पत्ता, नंबर छापलेला असतो, सोबतच त्याच्यावर नाव, दिनांक, रक्कम आणि खाता नंबर ह्या गोष्टी टाकण्यासाठी म्हणजे प्रायोरिटीने ज्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा आवश्यक आहेत त्या गोष्टी टाकण्यासाठी त्याच्यावरती जागा जी आहे ती सोडलेली असते आणि ती जागा फिल करून किंवा भरून त्या एकाच चेकचा वेगवेगळ्या पद्धतीने ग्राहक जो आहे तो त्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर बँकेत असणारे वेगवेगळे खाते कोणते कोणते आहेत, साधारणपणे बँकेमध्ये 5 प्रकारचे खाते असतात, ज्याच्यामध्ये शिल्लक खाते, चालू खाते, ठराविक मुदतीची ठेव खाते, आवर्तित ठेव खाते आणि पिगमी खाते. हे एकंदर 5 प्रकारची खाती जी आहेत ती बँकेच्या माध्यमातून चालवली जातात. तर शिल्लक खातं म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे व्यक्तीची स्वतःची बचत जी असते ती तो व्यक्ती या खात्यामध्ये टाकत असतो. नियमाप्रमाणे या खात्यामधून जो काही नियम बँकेचा असेल त्याच्याप्रमाणे या खात्यामधून त्या व्यक्तीला पैसे काढता येतात आणि नियमाप्रमाणे या रकमेवरती म्हणजे शिल्लक राहिलेल्या रकमेवरती, कारण हे शिल्लक खातं आहे, तर शिल्लक राहिलेल्या रकमेवरती बँकेच्या नियमाप्रमाणे त्या व्यक्तीला ठराविक व्याज जो आहे तो त्या ठिकाणी त्याला मिळत असतो. त्याच्यानंतर आहे चालू खाते. हे खाते व्यापाऱ्यांच्या उपयोगासाठी असते. याचा व्याजदर कमी असतो, परंतु पैसे या ठिकाणी केव्हाही काढता येतात, परंतु किमान पैसे बँकेत जमा असणं हा देखील या खात्याला नियम लागू आहे. ठराविक मुदतीचे ठेव खाते. याच्यामध्ये ठराविक मुदतीसाठी एक रक्कम या खात्यामध्ये ठेवली जाते
आणि यावर मिळणारं व्याज जे आहे ते साधारणपणे नॉर्मल व्याजपेक्षा जास्त असतं. या ठिकाणी पैसे सुरक्षित राहतात आणि मध्येच जर आपण पैसे काढले किंवा परत घेण्याची जर वेळ आली तर त्या ठिकाणी आपल्याला व्याज जो आहे तो कमी करून या खात्यातील पैसे काढून दिले जातात. त्याच्यानंतर आहे आवर्तीत ठेव खाते. विशिष्ट रक्कम व्यक्ती खात्यात जमा करतो व या रकमेवर त्याला मिळणारं जे व्याज आहे हे चक्रवाढ पद्धतीचे असते. मुदत संपल्यानंतर व्याजासहित रक्कम या व्यक्तीला मिळते. हे खातं जे आहे हे लहान मुलांच्या नावावरही उघडता येते बँकेमध्ये. म्हणजे आवर्तीत ठेव जी आहे ही विशिष्ट काळासाठी एक विशिष्ट रक्कम त्या खात्यामध्ये ठेवली जाते आणि तो काळ संपल्यानंतरच ही रक्कम काढली जाते आणि ह्या रकमेवरती जे काही चक्रवाढ पद्धतीने जे काही व्याज मिळत असतं ते व्याज जे आहे त्या मुदतीनंतर मात्र ते प्राप्त होत असतं. आणि हे खातं व्यक्ती स्वतःच्या नावावर किंवा आपल्या अपत्यांच्या किंवा मुलांच्या नावावर देखील ओपन करू शकतात किंवा काढू शकतात. त्यानंतरचं शेवटचं खातं आहे पिगमी खाते. आता पिगमी खाते म्हणजे काय आहे की खूप कमीच बँकांमधनं या प्रकारचे खाते सध्याच्या कंडिशनमध्ये सुरू आहेत. कारण की या खात्यामध्ये व्यक्ती स्वतः बँकेत जाऊन पैसे भरत नाही तर एक पिगमी एजंट नावाचा जो काही व्यक्ती असेल म्हणजे बँकेतील सेवक जो असेल तो या खातेदारांच्या घरी जाऊन पैसे गोळा करून आणतो आणि तो त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करत असतो व त्याचे व्याज जे आहे त्याचं जे व्याज आहे ते आपल्या सेविंग अकाउंटप्रमाणे म्हणजे शिल्लक खात्याप्रमाणे ह्या पिगमी खात्याला व्याजाचा दर जो आहे तो त्या पद्धतीने लागत असतो. तर अशा पद्धतीने बँकेतील बचत योजना ही साधारणपणे चालते. म्हणजे याच्यामध्ये बँकेचे खात्याचे प्रकार, त्याच्यानंतर बँकद्वारे दिले जाणारे धनादेश आणि बँकेचा व्यवहार म्हणजे खातं कसं उघडायचं, खातं कसं हँडल करायचं आणि त्याच्यासोबतच पैशांची देवाणघेवाण ही कशी केली जाते बँकेच्या नियमानुसार. त्याच्यानंतर धनादेशाचे जे काही प्रकार आहेत आणि बँकेचे जे काही प्रकार आहेत या अनुषंगाने आपल्याला बँकेतील बचत योजना आपण या ठिकाणी बघितली. त्याच्यानंतर आहे जीवन विमा योजना. आता जीवन विमा योजना म्हणजे काय तर हा एक प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट असतो किंवा करार असतो. एखाद्या घटनेनंतर विमा काढणाऱ्या व्यक्तीला किंवा त्याच्या वारसाला एक विशिष्ट अशी रक्कम जी आहे ती विमा कंपनीच्या मार्फत दिली जाते. म्हणून या करारानुसार व्यक्तीची आर्थिक जबाबदारी जी आहे ही विमा कंपनी घेत असते. अडचणीच्या काळामध्ये ही बचत साधारणपणे अतिशय फायद्याची ठरते. म्हणून जीवन विमा योजनाच्या मदतीने म्हणजे लाईफ इन्शुरन्स स्कीम्सच्या मदतीने बचत जर केली किंवा बचत करण्याची सवय जर व्यक्तीला असेल किंवा लागली तर त्याच्यामुळे व्यक्तीच्या भविष्यामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या अडचणी किंवा काहीही अनपेक्षित गोष्टींमध्ये या स्वरूपाची जी बचत आहे त्या बचतीचा उपयोग त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला त्या ठिकाणी होऊ शकतो. तर ह्या साधारणपणे जीवन विमा योजनेचे फायदे काय काय आहेत तर ही बचत योजना जी आहे ही नियमितपणे होत असते. ऐच्छिक बचत योजना आहे, निश्चितच ऐच्छिक बचत योजना आहे, परंतु एकदा योजना सुरू केली की त्या ठिकाणी पैसा बचत करणं हे त्या ठिकाणी बंधनकारक होऊन जातं. मग ही रक्कम आपल्या इच्छेवर अवलंबून न राहता म्हणजे ऐच्छिक न राहता ही रक्कम ठराविक बचतीची जी रक्कम आहे ती करावीच लागते. म्हणजे सुरुवात एकदा झाली की ती ऐच्छिक राहत नाही, ती कंपल्सरी त्या ठिकाणी होऊन जाते. विमाधारकाच्या वारसाला ही रक्कम सुरक्षितपणे मिळते. या रकमेचा दुसऱ्याला फायदा घेता येत नाही. विम्याचे पैसे एकदम विशिष्ट मुदतीनंतर मिळतात. विमा योजनेवर व्यक्ती कर्ज देखील काढू शकतो आणि विमा काढणाऱ्या व्यक्तीला त्याच्या इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्न करातून
किंवा संपत्ती करातून सवलत मिळण्याची तरतूद देखील ह्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीजमुळे व्यक्तीला मिळत असते. तर आता हे साधारणपणे विम्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, तर संपूर्ण आजीवन विमा, विमा काढणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबास आर्थिक संरक्षण या आजीवन विम्यामधून मिळत असते. या उद्देशानेच हा विमा काढला जातो. विमा काढणाऱ्या व्यक्तीला त्याचा उपयोग घेता येत नाही, कारण त्याच्या मृत्यूनंतरच ही रक्कम त्याच्या वारसाला मिळते. ही 2 प्रकारची रक्कम असते. एक म्हणजे लाभासहित, यामध्ये हप्त्याची रक्कम अधिक असते, कारण की रकमेवरील लाभ जो आहे तो दरवर्षी या ठिकाणी वाढत जातो आणि निश्चित रक्कम व त्यावरील नफा जो आहे तो त्या वारसाला त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्राप्त होत असतो. आणि दुसरा आहे लाभारहित रक्कम जी आहे, ज्याच्यामध्ये या प्रकारामध्ये हप्त्याची रक्कम जी आहे ती कमी असते, म्हणूनच याच्यावरचा मिळणारा लाभ देखील कमी असतो. म्हणून साधारणपणे कित्येक व्यक्तींना या प्रकारचा विमा काढणं हे योग्य वाटत नाही. त्याच्यानंतर दुसरा विम्याचा प्रकार आहे हयातीतील विमा. म्हणजे या योजनेचा फायदा जो आहे तो त्या व्यक्तीला स्वतःला सुद्धा त्याच्या हयातीमध्ये घेता येतो. म्हणून साधारणपणे हा प्रकार जो आहे विम्याचा, हा सर्वात लोकप्रिय असा प्रकार आहे. यातून व्यक्तीला मिळणारे संरक्षण जे आहे ते 2 प्रकारचे असते. पहिले म्हणजे जर त्या विमा काढणाऱ्या व्यक्तीची किंवा इन्शुरन्स घेणाऱ्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या म्हणजे त्याची जी रक्कम आहे ती आर्थिक सहाय्य म्हणून त्या ठिकाणी त्याला मिळू शकते. आणि दुसरी म्हणजे की त्याची मॅच्युरिटी, म्हणजे त्याच्या विम्याची मॅच्युरिटी जेव्हा होते तेव्हा त्याच व्यक्तीला त्याची एक मोठी रक्कम जी आहे ती त्याला एका हप्त्यामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ऐच्छिक असणाऱ्या बचत योजना, ज्याच्यामध्ये बँकेची बचत योजना आणि जीवन योजना लाईफ इन्शुरन्स स्कीम्स, जीवन विमा योजना याबद्दलची माहिती आपण आत्ता या तासिकेमध्ये घेतलेली आहे. यातील पुढील ज्या राहिलेल्या योजना आहेत, टपाल खाते बचत योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची योजना, या आपण पुढच्या तासिकेमध्ये घेऊया. आज आपण या ठिकाणी ही तासिका थांबवतो आहोत. थँक्यू.